जय गजानन माऊली. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे रोशनी बंडे मराठी व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग साधाच आहे. रोजच आपण सूर्य उगवताना आणि डुबताना बघत असतो. रोजप्रमाणे आजची पण सकाळ पुन्हा एकदा सकाळी सूर्यदेवांचं सुंदर असं दर्शन झालं. थंडीचे दिवस चालू आहेत. थोडं आजूबाजूला धुकंच होतं आणि गारवा पण खूप सारा असा होता. सकाळी सकाळी कसं निसर्गाच्या थोडं सान्निध्यात बसलं की मूड फ्रेश होऊन जातो. खूप साऱ्या पक्ष्यांचा असा किलबिलाट चालू होता. चला तर निसर्गाच्या सानिध्यात बसून झालं आणि पक्ष्यांची पण किलबिलाट ऐकून झाली. आता चालू आहे आपल्या रोजच्या कामाच्या गडबडीत. रोजच्या कामाच्या गडबडीमध्ये आपलं रोजचं जे असते ते टिफिनमध्ये आज काय बनवायचं त्याच घाईमध्ये आज आपण जाऊया स्वयंपाकाकडे. चला तर मग आज आपण बनवणार आहे भेंडीची ड्राय भाजी. तर मी ताजी हिरवीगार भेंडी घेतली. भेंडी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. धुवून घेतल्यानंतर तिला कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. पुसून घेणं मस्त आहे, कारण भेंडी पुसून जर घेतली नाही आणि तुम्ही फोडणीमध्ये टाकली तर ती चिकट होते. भेंडी धुवून पुसून झाल्यानंतर सासूबाईंनी छान भेंडी बारीक चिरून दिली. अशी मदत मिळाली की काम खूप सोपं होतं. भेंडी चिरून झाल्यानंतर मी भाजी करायला घेतली. गॅसवर कढई ठेवली. कढईला छान असं तापू दिलं आणि त्यामध्ये तेल टाकलं. तेल चांगलं तापलं की त्यात मोहरी टाकली. मोहरी चटपट असा छान मोहरीचा आवाज आला. मोहरी छान झाली की त्यामध्ये तुम्ही जिरं टाकून घ्या. जिरं आणि मोहरी अशी छान लाल कलरची झाली की त्यामध्ये तुम्ही आपण बारीक चिरलेला जो लसूण असतो, लसूणच्या इथं पाकळ्या करून घेतल्या, मी ठेचून नाही घेतलं, ते टाकून घ्या. थोडा लालसर होईल तोपर्यंत परतून घ्या आणि हिरव्या मिरच्या त्यामध्ये टाका. लालसर होईल तोपर्यंत छान असं हलवून घ्या. हलवून झाल्यानंतर यामध्ये मी थोडी हळद घेतली आणि हळद टाकून घेतली. मी यामध्ये भाजलेल्या दाण्यांचा कुट्टा टाकत असते. मी आधीच दाणे भाजून कुट्टा तयार करून ठेवते आणि थोडा म्हणजे 3-4 चमचे असा कुट्टा तुम्ही भाजीमध्ये टाकून घ्या. नंतर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो मसाला आवडतो तो तुम्ही टाकून घ्या. इथं मी गोडा मसाला टाकत असते. इथं मी 1 चमचा गोडा मसाला टाकून घेतला आणि भेंडी शक्यतो आपली फोडणीमध्ये टाकल्यावर चिकट होत असते. त्यामध्ये एक तर टोमॅटो टाकावा लागतो किंवा दही वगैरे असं लिंबू वगैरे काहीतरी टाकावं लागते. तर मी यामध्ये काय करते, भेंडी चिकट होऊ नये म्हणून आमचूर पावडर टाकत असते. मसाला छान झाल्यानंतर मी जी बारीक भेंडी चिरलेली होती ती कढईमध्ये टाकून घेतली. छान मसाला आणि भेंडी एकजीव करून घ्या आणि शक्यतोवर आपला जो गॅस आहे तो कमीच ठेवा, जेणेकरून भेंडी छान अशी लाल कुरकुरीत होईल. जळून उठणार नाही. गॅस जर मोठा करसाल तर भेंडी अशी जळून उठेल. भेंडी छान हलवून झाल्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मीठ टाकून घेतल्यानंतर मी बोलली तसं आमचूर पावडर टाकून घ्यायची. तर इथं मी 1 चमचा अशी आमचूर पावडर वापरते. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू, दही किंवा टोमॅटो यामध्ये टाकू शकतात. पण आमचूर पावडरने कशी ही कुरकुरीत आणि मोकळी होऊन जाते. टोमॅटो आणि दह्याने थोडी भाजी गजगज होते. त्यामुळे मी शक्यतो त्या गोष्टी अव्हॉइडच करते. आणि कमी गॅसवर भेंडी शिजायला ठेवून द्या. तुम्हाला कुरकुरीत जर भेंडी हवी असेल तर त्यावर तुम्ही झाकण ठेवू नका. झाकण ठेवून जर तुम्ही भेंडी शिजवली तर ती थोडी अशी गारा होते. कुरकुरीत आणि मोकळी अशी होत नाही. त्यामुळे मी भेंडीवरती झाकण ठेवत नाही. आता मला करायचं आहे चपात्या. चपात्यासाठी मी कणिक घेतली आणि त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि थोडं असं पाणी टाकून चपातीसाठी उंडा मळायला घेतला. माझा छान असा मऊसूद चपात्याचा उंडा मळून झाला. आता चपात्याचा उंडा मळून झाल्यानंतर टिफिनसाठी पोळ्या करायला घेते.
चपात्या करून झाल्यानंतर मला करायच्या आहे भरपूर अशा भाकरी. कारण आज गावामध्ये प्रोग्राम होता. तिथलं ज्वारीचं पीठ भाकरीसाठी आलं होतं. चपाती करून झाल्यानंतर त्या भाकरी करून द्यायच्या होत्या. म्हणून मी पटापट अशा चपात्या करून घेतल्या. चपात्या करून झाल्या माझ्या. बघा किती छान मोकळी आणि कुरकुरीत अशी भेंडी तयार आहे. भेंडीची भाजी आणि चपात्या करून झाल्यानंतर आम्ही ज्वारीच्या ज्या भाकरीचं पीठ आलं होतं, त्या करायला घेतल्या. सकाळच्या घाईगडबडीमध्ये काहीच सुचत नाही म्हणून माझं चहा बाकी होता, तर मी इथं भाकरीसोबत चहा ठेवून घेतला. वातावरणाच्या बदलामुळे घशामध्ये खूप खराब झालेलं आहे, म्हणून मग आलं अद्रकचा छान असा चहा टाकून घेतला. आईंनी मला भाकरीचं पीठ चुरून दिलं. त्यांच्या या मदतीमुळे एकामागून एक भाकरी तयार झाल्या. अशी साधी आमची गावाकडची सकाळ. आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच साध्या गावाकडच्या व्लॉगसाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.